ललित नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्यासाठी सुरू असलेल्या लढाईच्या निमित्तानं एक नवनवे खुलासे होत आहेत। महाराष्ट्रातल्या मराठ्यांमधला एक वर्ग कुणबी आरक्षण मिळवण्यासाठी त्यांच्या वंशावळी शोधत असताना या वंशावळीतून मोठ्या प्रमाणात कुणबी नोंदी सापडतायत असं सुद्धा सांगतोय। पण दुसऱ्या बाजूला कुणबी नोंदी सापडण्याचं प्रकरणच प्रश्नचिन्हांकित झालेलं आहे। अर्थात त्याकडे संशयानं पाहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। या संपूर्ण स्थितीला आत्ताच्या घडीला एक नवी घडामोड घडताना दिसतेय आणि ती आपल्या समोर या चर्चेच्या निमित्तानं आम्ही आणू पाहतो। महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होत असतानाच कुणबी नोंदी पैसे देऊन घेतल्या जात आहेत का असा थेट प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे। आणि तशा प्रकारचं निवेदन हे महाराष्ट्रातल्या काही लोकप्रतिनिधींकडून देण्यात आल्याची एक अत्यंत जबाबदार आणि विश्वसनीय माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे। या सगळ्या प्रकारामुळे महाराष्ट्रात कुणबी नोंदी दिल्या जात असताना त्यातला महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायला हवा। कुणबी नोंदींची संख्या ही आधीच वादात सापडली आहे। लक्षवेधीच्या चर्चेमध्ये जरांगे समर्थकांनी कुणबी नोंदींचे दिले जाणारे आकडे हे केवळ आणि केवळ माध्यमातल्या येणाऱ्या तपशिलाच्या आधारावर आहेत असं सांगितलंय। परिणामी त्यांच्याकडे नक्की महाराष्ट्रात कुणाला किती कुणबी नोंदी सापडल्या याचे ठोस पुरावे नाहीत ही कबुलीच समोर आलेली आहे। दुसऱ्या बाजूला ह्या कुणबी नोंदी कशा पद्धतीने मिळतायत यावर आधीच संशय व्यक्त झालाय। ओबीसी नेत्यांनी या कुणबी नोंदींच्यासाठी अनेक ठिकाणी खाडाखोड होत असल्याचं म्हटलंय, तर आता चक्क पैसे देऊन कुणबी नोंदी होत आहेत असंही सांगितलं जात आहे। हे सगळं प्रकरण एकूणात पाहता मराठा आरक्षणाच्यासाठी सुरू असलेल्या जरांगेंच्या आंदोलनाला संशयाच्या घेऱ्यामध्ये आणून उभं करतं। याचं कारण असं की मराठ्यांना सरसकट कुणबी करण्याच्यासाठी जरांगे आपला हट्ट सोडत नाहीयेत। सरसकट मराठे सरसकट कुणबी होऊ शकत नाहीत असं सरकारने सांगितल्याच्या नंतर सुद्धा जरांगे शांत बसायला तयार नाहीत। उलट कसं आरक्षण देत नाही तेच पाहतो अशी तीव्र भूमिका त्यांनी घेतलेली आहे। या सर्व पार्श्वभूमीवर प्रश्न उपस्थित राहतो की मिळणाऱ्या कुणबी नोंदी या प्रामाणिकपणे मिळतायत का आणि मिळवल्या जातायत का। आजच्या लक्षवेधीमध्ये त्याच निमित्तानं आपण चर्चा करतोय। आपले मान्यवर कोण आहेत ते आता आपल्या समोर येत आहेत, त्यांच्यासाठीचा तपशील आपण पटकन पाहणार आहोत। आपल्या सोबत मराठा समन्वयक दिलीप पाटील असतील, त्याचबरोबर जरांगेंचे समर्थकही आपल्या सोबत पारख म्हणून आहेत आणि या चर्चेमध्ये ओबीसी नेता म्हणून आपल्या सोबत मृणाल ढोले पाटील आहेत। मृणाल ढोले पाटील हे ॲडव्होकेट आहेत, पेशानं वकील आहेत। माझा पहिला प्रश्न पटकन त्यांच्यासाठी आहे। मृणाल ढोले पाटील, ज्या पद्धतीनं कुणबी नोंदी संशयाच्या घेऱ्यात असताना हा एक नवा तपशील समोर येतोय, त्या तपशिलाबाबत आपल्याकडे काय माहिती आहे आणि पैसे देऊन कुणबी नोंदी घेण्याची वेळ काय यावी मराठ्यांवर? सर्वप्रथम आपलं अभिनंदन प्रसादजी की आपण हा अतिशय गंभीर विषय महाराष्ट्र समोर आणला। एक लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या वेळेस म्हणजे 92-93 पासून ज्या वेळेस ओबीसी आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत राज मध्ये आलं आणि ज्यावेळेसपासून 27% जागा या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी साठी राखीव व्हायला लागल्या, सरपंच पद राखीव व्हायला लागलं, जागा राहिलं, महापौर पद राखीव व्हायला लागलं, जिल्हा परिषदचं अध्यक्षपद राखीव व्हायला लागलं आणि सदस्य संख्या ज्या 27% राखीव व्हायला लागली, त्यावेळेसपासूनच साधारणतः 95-96 पासून आपण लक्षात घेतलं पाहिजे की तत्कालीन मराठा समाज जो होता तो कुणबी दाखले घेण्याचा त्यांचा कल वाढलेला होता। पण त्यावेळेस ते फार खूप कमी असायचं, म्हणजे एखाद दोनच स्थानिक उमेदवार असायचे जे कुणबीचा दाखला घ्यायचे आणि ओबीसी मधून लढायचे। पण त्याच्यानंतर झालं असं की बाबा 1-2-2004 ला सुशील कुमार शिंदे सरकारने एक GR काढला की ज्याच्यामध्ये कुणबीच्या पोट जातीला मराठा कुणबी कुणबी मराठा या पोट जातीला मान्यता दिली। त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर सुसॉर्टच झाला। त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये म्हणजे कित्येक ग्रामपंचायती मी तुम्हाला दाखवू शकतो की जिथं ओबीसीची 4-5 जागा राखीव असतात आणि तिथं एकही खरा ओबीसी निवडून येत नाही। हे सहकारमध्ये होतं, हे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होते, महानगरपालिकेत होतं,
महापौर पदावर पण आपण खोटे दाखले ज्यांनी दावा केलेला आहे अशी लोक दाखले घेऊन तिथं विराजमान होतात आणि ओबीसीचा हक्क मारतात. हे जवळपास बरेच वर्ष बरोबर आहे. चालू आहे. मृणालजी आता जो मुद्दा आहे तो कुणबी नोंदी मिळवण्याच्या संदर्भातला आहे आणि या निमित्तानं विधिमंडळापर्यंत पोहोचलेलं प्रकरण जास्त गंभीर आहे. जो तपशील आमच्याकडे आहे तो असं सांगतो आहे की कुणबी नोंदी पैसे घेऊन दिल्या जात आहेत का असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. मुळात कुणबी नोंदींचा आकडा जो काही समोर येतोय तोच संशयाच्या घेऱ्यात असताना आता कुणबी नोंदी पैसे घेऊन देण्याची वेळ काय यावी याचं उत्तर तुमच्याकडून हवं होतं आणि तसा तपशील तुमच्यापर्यंत काही आलाय का याची तुम्ही माहिती द्यावी. नाही, मी स्वतःच कास्ट व्हॅलिडिटी समितीला कित्येक प्रकरणं कुणबीच्या मॅटरमध्ये लावलेली होती की यांचा दावा खोटा आहे, हे काय कुणबी समाजाचे नाही, हे मराठा समाजाचे आहेत. त्याच्यामध्ये जात वैधता प्रमाणपत्र समिती जी आहे ती प्रोसिजर बऱ्यापैकी फॉलो करत नाही. त्यावेळेस ही प्रकरणं होती की पैसे देऊनच बऱ्यापैकी नोंदी केल्या जात होत्या, खाडाखोड दिसून येत होत्या, वंशावळी जुळत नव्हत्या आणि अशा याच्यात फक्त ऍफिडेव्हिट द्यायचे की बाबा ही वंशावळ आमची आहे, कुठेतरी बॉन्डवर लिहून द्यायचं आणि ते दाखले घ्यायचे आणि ह्याच्यात खूप मोठा पैशाचा बाजार होता. याच्या तक्रारी आम्ही अँटी करप्शनला पण त्यावेळेस केल्या होत्या पण त्यात काही झालं नाही. तर हे काय प्रकरण नवीन नाही, त्यावेळेस पासूनच पैसे देऊन वगैरे खोट्या नोंदी करून खोट्या आपण आता या निमित्तानं चर्चेसाठी पुढे जाऊयात. सुदर्शन तारक आपल्या सोबत आहेत, जरांगेंचे समर्थक आहेत. सुदर्शन तारक, माझी आपल्याला विनंती आहे की आपण बोलण्यापूर्वी आपला माईक सुरू करावा आणि आपल्याकडे आजूबाजूला जर कुठे टीव्ही आणि स्पीकर सुरू असतील तर ते बंद करावेत. आमच्याकडे अशी माहिती आहे की आपण जरांगेंचे अत्यंत निकटवर्तीय आहात, त्यांची भाषणं पण लिहू देता. त्या निमित्तानं खरं तर तुमचं कौतुक आणि अभिनंदन की तुम्ही या चर्चेत सहभागी झालात. माझा आपल्याला प्रश्न विचारण्यापूर्वी एका मुद्द्याच्या संदर्भात खुलासा हवाय की माझा आवाज आणि याच्या आधी मृणाल ढोले पाटील जे काही बोलले ते आपल्याला ऐकायला आलंय का? थोडं मागे सरकून बसा आपण. येस जी, मला आपण पटकन सांगा, हे जे कुणबी नोंदी घेण्याच्या संदर्भातला इतका घोळ महाराष्ट्रात कुणी घातलाय, वस्तुस्थिती काय आहे, कुणबीच्या नोंदी मिळतायत त्या खऱ्या आहेत का की त्या पैसे देऊन घेतल्या जात आहेत? प्रथमतः जे चर्चेस आलेले जे काही मुद्दा आहे, मला वाटतं हा मुद्दा नेमका कुठून आलाय आणि कोणाच्या डोक्यातून ही सुपीक कल्पना निघाली, मला ही थोडंसं आश्चर्य वाटतं. एक थोडा मुद्दा मी तुम्ही बोललात त्याचा थोडासा मुद्दा खोडतोय. मी जरांगे पाटलांचं भाषण वगैरे लिहून देत नाही, फार सक्षम आणि फार अभ्यासू माणूस आहे तो, त्यामुळं त्यांच्याबद्दल बोलणं आणि त्यांचे भाषण लिहून देईल इथपर्यंत मी काय एवढा हे नाहीये. ठीक आहे, चालेल. आपण हा तपशील सुधारूयात. पण तुम्ही जरांगेंचे समर्थक आहात एवढं मात्र नक्की आहे. त्या निमित्तानं आपण आता चर्चेतली पुढची भूमिका घ्याल अशी अपेक्षा करतो. येस, मी अंतरवाली सराटीचाच आहे. अरे मुद्दा जो आपण मांडलाय तो मुद्द्याला मी खोडतोय, कारण कोणत्याही गोष्ट असेल म्हणजे कोणताही कागद असेल त्याला काय असं खोडताड करून किंवा कोणत्या खोटे दाखले काढून खोटे कुणबी सर्टिफिकेट मिळतात असं कधी होत नाही. आणि हे जे काही वरिष्ठ कोण म्हटलेले आहेत, मंत्री सुद्धा म्हटलेले आहेत, त्या मंत्र्यांना सुद्धा विचारायची आवश्यकता आहे की नेहमी त्यांचा तेलगी घोटाळ्याशी संबंध लावलेला आहे. मग त्यांनी जे बॉन्ड छापलेले आहे मग त्यांच्या डोक्यातून ही कल्पना आलेली आहे का की खोट्या बॉन्ड छापलेले आहेत त्या काळामधले अरे हा जो मुद्दा आहे हा सबसेल खोटा आहे. कारण कोणत्याही सर्टिफिकेट द्यायचं असेल तर शासनाची एक त्याच्यामध्ये डेप्टी कलेक्टरच्या अधिपत्याखाली आणि शासनाची एक यंत्रणा असते, महसूल विभागाचे पुरावे असतात आणि अशा प्रकारचे सगळे पुरावे असल्याशिवाय कोणत्या प्रकारची कोणी सर्टिफिकेट खोटे कसं देऊ शकतात? फडातोड कराल इथपर्यंत काय लहान काय कोणी माणूस नाही आहे. आणि सगळ्यात महत्वाची मुद्दा आहे की खोटे जर डॉक्टर तारक ज्या आधारे हा प्रश्न आता विधिमंडळात येऊ शकतो त्याचा तपशील थोड्या वेळात स्क्रीनवर आपल्याला दिसायला लागेल. मी तो आपल्याला पूर्णपणे दाखवेन आणि फुल स्क्रीन करून तो स्क्रीनवर येणारा तपशील मी आपल्याला दाखवू शकतो. हा आता विधिमंडळात पाठवलेल्या प्रश्नाचा मसुदा आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या काही आमदारांनी प्रश्न विचारलेला आहे आणि या आमदारांनी थेट असाच प्रश्न विचारलाय की पैसे देऊन कुणबी नोंदी मिळतायत का? हा अत्यंत महत्वाचा तपशील आहे. हा आतापर्यंत कोणत्याही वाहिनीवर आलेला नाही. तो आपल्यापर्यंत आणणं अत्यंत गरजेचं होतं, म्हणून या चर्चेत आम्ही हा समाविष्ट करतोय. यात आमदारांची नावं सुद्धा लिहिलेली आपल्याला दिसू शकतील. बरीचशी नावं आहेत आणि ती नावं काही फक्त आणि फक्त मराठा विरोधकांची नाहीत, तर अनेक मराठा आमदार सुद्धा यामध्ये आपल्याला दिसू शकतात. हा तपशील आता पाहून झालाय. आपण
डॉक्टर सुदर्शन तारक यांच्यापर्यंत येतो आहोत. मला सुदर्शन तारक, आता आपण काही उत्तर देऊ इच्छिता किंवा काही आपली भूमिका बदलायची आहे का? तुमचा जो आक्षेप होता तो बनावट तेलगी कागदपत्र छापणाऱ्यांच्या संदर्भात म्हणजे भुजबळांपर्यंत होता, पण इथे भुजबळांचं सोडून द्या, अनेक मराठा लोकांनीच हे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. नाही, मला हा प्रश्न आहे शासनाला सुद्धा. शासनाकडे कुणबी सर्टिफिकेट किती निघालेले आहेत याचा तपशीलवार माहिती आहे. किती लाखामध्ये निघालेत, किती हजारामध्ये निघालेत, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे की शासनाची यंत्रणा असते, शासनाचं महसूल विभाग असतं, महसूल विभागाच्या 33-34 या द्वारे जो काही फॉर्म असतो, जो काही सिस्टम असते, त्या पद्धतीने सर्टिफिकेट निघतात. आणि कोणी काढातोड करल, कोणी जर केली असेल त्या अधिकाऱ्याला सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये त्याची चौकशी करू शकता आणि ज्याने घेतलं त्याची सुद्धा चौकशी करू शकता. आमचं याच्यावर काही म्हणणं नाही. मुद्दा हा आहे की जर शासनाचे या पद्धतीने जर खोटे निघत असतील असं शासन म्हणत असेल, किंवा काही आमदार म्हणत असतील, किंवा काही आमदार लोकांची काही मराठा समाजाचे म्हणत असतात, ते कोणते मला माहिती नाही. पण एक मुद्दा महत्वाचा आहे की जे काही सर्टिफिकेट निघतायत ते शासनाच्या सगळ्या समितीच्या माध्यमातून निघतायत. सहज कोणताही कागदपत्र खोटे निघू शकत नाही. आणि जर याचा जर खोटे असेल तर शासनाची यंत्रणा काय करते? याचा अर्थ आहे की महसूल विभागामध्ये काहीतरी घोळ होतोय काय, असा प्रश्न आहे. असं कधीही होत नाही. महाराष्ट्रामध्ये कुठेही खोटे दाखले मिळाले जात नाहीत आणि खोटं देण्याची हिंमत कोणी करू शकत नाही, कोणताही अधिकारी करू शकत नाही. बरं, आपण जो तपशील देता आहात त्या अनुषंगाने चर्चेला पुढे न्यायचंच आहे आणि दिलीप पाटील यांच्यापर्यंत आता पोहोचायचं आहे. दिलीपराव, आवाज येतोय आणि आतापर्यंत मांडलेले मुद्दे आपल्याला ऐकायला आले का? आले. बर, दोन मुद्दे ह्याच्यामध्ये फक्त आपल्या समोर पटकन ठेवतो आणि त्या अनुषंगाने चर्चेला पुढे नेऊयात. आपल्या सोबत असलेले ॲडव्होकेट मृणाल ढोले पाटील म्हणाले की बरेचसे दाखले हे वादग्रस्त यापूर्वी पण ठरलेले आहेत. आत्ताच्या घडीला जे दाखले वादग्रस्त ठरतायत त्यातला महत्त्वाचा आक्षेप हा विधिमंडळापर्यंत पोहोचतोय तो असा आहे की म्हणे पैसे देऊनच नोंदी होत आहेत का? या संदर्भात तुमच्याकडे काय माहिती आहे? आता जे आपण जे स्क्रीनवर जे पेपर दाखवत आहे जी, त्या पेपरचं जर का व्यवस्थित बघितलं तर ती लक्षवेधी आहे. आणि ही लक्षवेधी आत्ताच्या जे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये आहे त्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये दाखल केलेले आहे. आणि ही लक्षवेधी दाखल करत असताना काही 10-15 आमदारांची नावं दिसत आहेत. त्यात मराठा आहेत, बाकीचे पण समाजाचे आहेत, मुस्लिम समाजाचे आहेत, बाकी ओबीसी आहेत, बरेच दिसत आहेत त्यात. बिलकुल. दिलीपराव, तुम्ही उल्लेख केला त्या निमित्तानं मी या लक्षवेधीचा विषय आणि आमदार कोण कोण आहेत तेही आपल्याला वाचून दाखवतो. सरळ सरळ असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की राज्यात पैसे घेऊन इतर मागास वर्गाची खोटी प्रमाणपत्र वाटली जात असल्याबद्दल असं एक लक्षवेधीच्या साठीचं निवेदन 13/11/2023 ला दिलं गेलेलं आहे. मला वाटतं की हे लक्षात घ्यायला हवं. आणि डॉक्टर सुदर्शन तारक, आपण ही तारीख लक्षात ठेवा. 13/11/2023 उपसचिव इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्यापर्यंत सचिव क्रमांक 1 कार्यभार महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालय यांच्याकडून हा तारांकित प्रश्न पुढे सरकलेला आहे. या निमित्तानं कोण आमदार आहेत? दिलीपराव, मी आपला थोडासा वेळ घेतो पण एकदा याचा खुलासा होणं फार गरजेचं आहे. विकास ठाकरे नागपूर पश्चिमचे आमदार, मुंबादेवीतून अमीन पटेल, संगमनेरहून बाळासाहेब थोरात, भोरमधून संग्राम थोपटे, रिसोडमधून अमित झणक, मलकापूरमधून राजेश एकड़े, सोनावणे या तिवसा मतदारसंघातून यशोमती ठाकूर, त्याचबरोबर कसबा पेठमधून रवींद्र धंगेकर, वरोरामधून प्रतिभा धानोरकर, कोल्हापूर उत्तरमधून जयश्री जाधव, मोहनराव हंबर्डे हे नांदेड दक्षिणचे आमदार आहेत, जितेश अंतापूरकर देगलूरचे आहेत, सुनील केदार हे सावनेरचे आहेत, असलम शेख मालाड पश्चिमचे आहेत, सुभाष धोटे राजुऱ्याचे आहेत, संजय जगताप पुरंदरचे आहेत, विश्वजित कदम पलूस कडेगावचे आहेत, विक्रमसिंह सावंत जतचे आहेत. दिलीपराव, अनेक जण आहेत, फक्त आणि फक्त काही मराठ्यांनी हा प्रश्न उपस्थित नाही केलेला. पण एक आहे, ही सगळी मंडळी सत्तेत नसलेल्यांची आहेत, बहुसंख्याक लोक काँग्रेसची आहेत. बोला दिलीपराव, आता आपण बोलणार आहात, आपली वेळ सुरू झाली आहे. बहुतांशी म्हणण्यापेक्षा मला जे दिसतंय म्हणजे जेवढं पश्चिमी ज्यांचे नावं ओळखतो ते काँग्रेसचे आमदार आहेत. एक लक्षात घ्या, प्रत्येकाने राजकीय लोकांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की हा प्रश्न हा सामाजिक प्रश्न राजकीय करायचा सातत्यानं प्रयत्न केला जातोय. आणि ह्या ज्या कुणबी नोंदी आहेत, आता जे काही मृणाल ढोले पाटलांनी सांगितलं की अशा पद्धतीचा पूर्वी जे पैसे देऊन नोंदी निघत होत्या तर यस, बरोबर निघत होत्या पैसे देऊन. आणि
त्यानंतर त्यावेळी काही दर पण फिक्स झालेले. पुण्याला काही लोक सांगत होते की जर का राजकीय ह्याच्यासाठी पाहिजे तर एवढे 2 लाख 3 लाख रुपये घेणार, शैक्षणिक ह्याच्यासाठी पाहिजे असेल तर 50,000 20,000 घेणार, त्यानंतर नोकरीसाठी पाहिजे तर लाख, असे काहीतरी त्यांचे रेट मी ऐकलेलं ऐक्यू आहे, त्याबद्दल काय नाही. तर हे जे काही प्रकरण आत्ताचं जे आहे ते गंभीर आहे. म्हणजे काय आहे की ज्या काही कुणबी नोंदी ज्या आता ज्या सापडायचा प्रयत्न केला जातोय किंवा हे करायचा प्रयत्न केला जातोय, तर ह्या लोकांना त्या संख्येबद्दल पण आक्षेप आहे. ह्या तुम्ही जर का त्याच्यात जर बघितलं तर 24 लाख एक संख्या घातलेली आहे तिने पर्टिक्युलर. बिलकुल. ती म्हणजे ज्या काही आता नवीन ताज्या कुणबी नोंदी निघतात त्याबद्दल आक्षेप आहे का, हे एक आपण तपासून बघितलं पाहिजे. जी आणि हे दिलीपराव, जे आपण आमदार आहेत आपण 24 लाख म्हणालात, म्हणजे ही 24 लाख ही तुम्ही नव्या सापडलेल्या कुणबी नोंदींच्या बद्दलची आकडेवारी सांगू इच्छित आहात का? कारण काल परवा जरांगेंच्या तोंडून 35 लाखाचा आकडा येऊन गेलाय. ठीक आहे ना, 35 लाख 24 लाख. आता काय आहे माहिती ना, जी आता ज्या काही कुणबी नोंदी आहेत ह्याबद्दल असं फिक्स एक आकडा कुठला नाही आहे की कारण सरकारनं अधिकृत जाहीर न केल्यामुळं, त्यामुळे एक 24 लाख आलाय. काही लोक 35 लाख म्हणतात, काही लोकांना, कारण त्याच्यात मध्ये बऱ्याच नोंदी अजून सापडायच्या आहेत, त्यामुळं काही ऍझम्पशनच्या पण नोंदी आहेत. काही लोकांचं म्हणणं आहे 50 लाखापर्यंत जातील. तर अशा पद्धतीच्या ज्या नोंदी आहेत, तर मला वाटतं की आक्षेप हा मराठा म्हणजे मराठा म्हणण्यापेक्षा ज्या कुणबी आता नोंदी आहेत ह्यांच्याबद्दलच आक्षेप घेतला जातोय. आणि त्याचबरोबर त्यांनी त्यात एक मेन्शन केलेली गोष्ट लक्षात घ्या की अशा पद्धतीच्या जर नोंदी असतील तर त्यांच्यावर त्यांनी त्या रद्द कराव्यात असं केलंय. म्हणजे या लोकांचं आत्ताचं म्हणणं स्पष्टपणे दिसतंय की तुम्ही ज्या कुणबी ज्या काही आता जे चालू आहे शिंदे समितीच्या मार्फत, तर हे सगळं थांबवलं पाहिजे असं त्यांचा म्हणणं आहे. त्याचा अर्थ निघतोय का हे मात्र आता तपासलं पाहिजे. आणि याच निमित्तानं चर्चेतलं दिलीपराव एक आणखीन नवे वळण आपण इथे नोंदवून घेऊ आणि त्यानिमित्तानं चर्चेला आणखीन पुढे नेऊ. हा प्रश्न विचारणारे बहुसंख्य काँग्रेसचे लोक आहेत आणि याचा अर्थ काँग्रेसला काही मराठ्यांचं ओबीसीकरण होऊ द्यायचं नाहीये की ओबीसीमध्ये मराठे घुसू द्यायचे नाहीयेत. काँग्रेसला करायचं काय आहे? कारण अशी लक्षवेधी काँग्रेसनी का टाकली असेल? दिलीपराव. हा, मला एक महत्वाचं एक मला वाटलं तर महत्वाचं एक आहे की आत्ताच टाकली. आणि ही लक्षवेधी टाकण्याचा हेतू काय की सरकार म्हणजे एक समाजात एक संभ्रम निर्माण करायचा की ह्या ज्या नोंदी आहेत ह्या जेन्युअल नोंदी नसून ह्या नोंदी या खोट्या नोंदी आहेत, अशा पद्धतीचं समाजात एक हे करायचं. कारण विधिमंडळात तुम्ही ज्यावेळी लक्षवेधी टाकली जाते त्यावेळी ते रेकॉर्डवर येतं आणि रेकॉर्डवर आणायचं आहे की या नोंदी या चुकीच्या नोंदी आहेत किंवा पैसे देऊन हे केलेल्या नोंदी आहेत. कारण जर का तसं जर पैसे देऊन त्यात पर्टिक्युलर शब्द आहे तर मी जर म्हणतो जर का एवढे जबाबदार लोक असतील तर त्यांनी प्रूव्ह करून दाखवावं 1 रुपया घेतलेलं आणि कुठल्या नोंदी आहेत. नसेल तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, ह्यांच्यावर केसेस दाखल करायला पाहिजेत. कारण तुम्ही जर विधिमंडळाच्या ठिकाणी सांगता की नोंदी या पैसे देऊन हे केलेले तर जबाबदार व्यक्ती जर असतील आणि आमदार असतील आणि लक्षवेधी मध्ये जर मांडत असतील तर यांच्यावर कारवाई पहिल्यांदा व्हायला पाहिजे. बिलकुल बिलकुल. एक आणखीन तपशील, याच्यात आणखीन एक तपशील आपण घेऊयात, पण दरम्यान ज्या मुद्द्यावर आता ही चर्चा आलेली आहे त्या वळणावर पटकन एकदा पारख यांच्यापर्यंत पोहोचतो. डॉक्टर पारख, आपण ऐकलं आणि ज्या पद्धतीनं हा दावा काँग्रेसच्या आमदारांनी केलेला दिसतोय यावर तुम्ही त्यांना खुलासा मागणार आहात का? या सगळ्यासाठी पण तुम्ही पुन्हा एकदा फडणवीस आणि शिंदेंना जबाबदार धरणार आहात? नाही, जबाबदार कोणाला धरायचं? सरकारमध्ये जो कोणी असेल, गृहमंत्री असेल, त्यांनी चौकशी केली पाहिजे. हे आमदार लोक म्हणतायत त्याच्यात सत्यता किती आहे? मुळात या आमदार लोकांची ही जी काही काढलेलं कुरापत आहे सामाजिक नसून राजकीय स्टंट आहे आणि हा राजकीय स्टंट कुठेतरी घेऊन आम्ही काहीतरी वेगळं करतोय हे दाखवण्याचा प्रयत्न करताय सध्या. बघा, आमचं म्हणणं याच्यावर आहे, आम्ही तर यांच्यावर हे ती तुम्ही लिस्ट दिलेली आहे आणि यांचं जर आम्हाला मिळत असेल या पद्धतीने ही जी काही गोष्ट आहे यांच्यावर आम्ही अब्रू नुकसानीचा मानहानीचा दावा करणार आहोत. यांनी पुरावे द्यावेत आणि जे काही पुरावे दिलेले आहेत मग त्याच्या सत्यता पडताळून पाहावी. मान्य या राज्याचे गृहमंत्री फडणवीस साहेब यांनी याची चौकशी करावी आणि याची चौकशी केल्यानंतर जर खरंच देत असेल तर त्याच्यावरती कारवाई करावी, ज्या अधिकाऱ्यांनी दिली त्याच्यावर कारवाई करावी आणि जर खोटं निघालं तर हे सगळ्या ज्यांनी मागणी केलेली आहे या सगळ्या आमदाराला सुद्धा त्याच्यावर सुद्धा कारवाई करावी, हा माझा
त्याच्यावर म्हणण्याचा उद्देश आहे. बिलकुल, या चर्चेत आणि मला- अत्यंत महत्वपूर्ण घोषणा जरांगे समर्थकांनी केलेली आहे की जे कोणी कुणबी नोंदी ज्या आता सापडायला लागलेल्या आहेत त्या कुणबी नोंदी पैसे देऊन घेतल्या जात आहेत का असा प्रश्न उपस्थित करत संशयाचं धुकं आंदोलनाच्या भोवती उभं केलंय. त्या काँग्रेस आमदारांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा खटला दाखल करण्याची घोषणा केलेली आहे. हा अत्यंत महत्वाचा तपशील आहे. चर्चेतला हा भागही आपल्याला नोंदवून घ्यायला हवा. मी या निमित्तानं एक आणखी तपशील चर्चेत आणतो. आणि दिलीप पाटील, माझ्या हातात तो कागद आहे लक्षवेधीच्या अनुषंगानं आलेला, आणि या लक्षवेधीच्या अनुषंगानं आलेल्या या कागदावरच्या ज्या काही तपशिलांमधला एक महत्वाचा तपशील आता आपल्याला मांडायला हवा. तो आहे 13/11/2023, म्हणजे 13 नोव्हेंबर 2023. आपल्यासोबत डॉक्टर सुदर्शन तारक आहेत. सुदर्शनजी, 13 नोव्हेंबर 2023ला काय चाललं होतं मनोज जरांगेंचं आपल्याला आठवतंय? त्यावेळेला ते उपोषण करत होते का नव्हते? उपोषण करतच होते ना, उपोषण चालूच होतं. शासनाच्या समितीचे सदस्य त्या ठिकाणी आले होते उपोषण सोडवण्यासाठी. त्यांनी जे काही आश्वासन दिलेलं आहे हे सगळ्या चर्चा आहे, ते परत सांगायची आवश्यकता नाही. मुळात जो मुद्दा आहे, हे जे काही लोकांनी आमदारांनी दिलेले जे काही खोट्या नोंदी आहेत, मुळात यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो जर यांनी पुरावे दिले नाही तर. आणि पुरावे दिले नाही तर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा असं मी फडणवीस साहेबांना विनंती करतो. कारण अशा प्रकारच्या जर या आमदार लोक जर वेगळ्या पद्धतीने स्टंटबाजी करत असतील तर साहजिक आहे सरकारबद्दल सरकारवर आमचा 100% विश्वास आहे. माननीय या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील किंवा पवार साहेब असतील, सरकार म्हणून आमचा पूर्ण मराठ्यांचा यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. खोट्या नोंदी कुठेही सापडलेल्या नाहीये, खोट्या नोंदी सापडणारही नाहीये. कारण यंत्रणा शासनाची असते आणि त्याच्यावर जर कारवाई करता आली तर खोट्या दिल्या तर कारवाई होणार आहे हे अधिकाऱ्याला माहितीये. आणि खोट्या दिल्या तर जे खोटं बोलताय त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. फौजदारी प्रकारचे गुन्हे दाखल होऊ शकतात. मी मुळात मुद्दाच पहिल्यांदा म्हटलं होतं, जे लोक तेलगी घोटाळ्यामध्ये खोटे बॉन्ड छापून ज्या पद्धतीनं त्यांच्यावर केसेस झालेल्या आहे, मग त्यांना माहितीत का कशा पद्धतीने छापल्या जातात खोटे सर्टिफिकेट? बरं, याच्यावर ऍडव्होकेट मृणाल ढवले पाटील बोलतील. मृणालजी, मुद्दा इथे असा उपस्थित होतो की ज्यांनी खोटी स्टॅम्प पेपरची छपाई केली, ज्यांनी खोटे स्टॅम्प छापले, अशा माणसांनाच माहीत असतं खोटी प्रमाणपत्र कशी छापली जातात. हे कोणाविषयी बोललं जातं हे महाराष्ट्राला काही वेगळं सांगण्याची गरज नाही. हा आक्षेप थेट भुजबळांच्या कडे अंगुली निर्देश करतोय. आपलं उत्तर? नाही, याच्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की जे आमचे सरकारी बोलले की सर्टिफिकेट्स खोटे छापले जातात, तर मला एक सांगायचंय की सर्टिफिकेट्स खोटे नाही छापले जात, थोडंच आपण गल्लत करत आहात. आमचं म्हणणं आहे की दावा खोटा आहे, तुमच्या जातीचा दावा खोटा आहे. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस तुम्ही सर्टिफिकेट दाखले देता 1930 नंतर जवळजवळ महाराष्ट्रात फक्त जर खरा कुणबी समाज सोडला तर मराठा समाजाच्या कोणत्या इतर समाजाचे म्हणजे जैन समाज असेल, मुस्लिम समाज असेल, ब्राह्मण समाज असेल यांच्या नोंदी कुणबी म्हणून आहेत. तर 1930 नंतर जवळजवळ या कुठल्याच समाजाच्या नोंदी कुणबी म्हणून नाहीत. 1930 साली जवळजवळ सगळ्याच समाजाच्या म्हणजे जैन, मारवाडी, माळी, साली, तेली, धनगर, आदिवासी या सगळ्यांच्या बऱ्यापैकी नोंदी कुणबी म्हणून आहेत. तर त्याच्यामध्ये काही हे नाहीये. कारण 1930 नंतर काय होतं, जेव्हा तुम्ही प्रमाणपत्र देता जातीचं, त्यामुळे तुम्ही आता त्या व्यक्तीची जात काय त्याच्यावर तुम्ही देणं गरजेचं आहे. त्यामुळे शाळा सोडल्याचा दाखला सांगतो मराठा, वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला सांगतो मराठा, एक कुठलं तरी चुलत पंजोबा बिंजोबा त्याचा मूल किंवा मुलीचा दाखले कुठेतरी किंवा कुणबी नोंद असती आणि त्याच्या आधारे हे तर्कसंगत करून ऍफिडेव्हिट देऊन हे सांगितलं जातं. आमचं म्हणणे कास्ट व्हॅलिडिटी खोटी नाहीये, पण कास्ट क्लेम हा खोटा आहे. एक मिनिट मला बोलून द्या प्लीज, एक मिनिट माझ्या कृपया आरक्षण, एक मिनिट थांबा. मी तुमच्यामध्ये बोललो नाही. आम्हाला तुम्ही आता आरक्षणात घुसखोरी करू नका. ठीक आहे ना, तुमच्या वेळेस बोला, तुमच्या वेळेस मी काही बोललो नाही. तर त्याच्यामध्ये आमचं हेच म्हणणं आहे की दावा जो आहे तो खोटा आहे आणि सर्रासपणे ओबीसी आरक्षण संपवण्याचा, ओबीसी आरक्षण लाटण्याचा हा डाव आहे आणि हे बरेच वर्ष चालू आहे. फक्त आता काय झालंय की आता त्याला खूप स्पीड प्राप्त झालेली आहे आणि ईडब्ल्यूएसचं आरक्षण असतानाही फक्त राजकीय कारणासाठी, कारण ईडब्ल्यूएस मध्ये राजकीय नाहीये, राजकीय हेतूनी
ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण कुठे माझा याला आलं पाहिजे आक्षेप आहे याचा माझा याला आक्षेप आहे ढोले एक साहेब. मिनिटं तुम्ही कोणी बोलू नका, राजकीय एक मिनिटं आरक्षणासाठी तुमच्यामध्ये लढाई मी चालू बोलू नाही. नका, तुमच्यामध्ये आमचे मी बोलू नका, तुम्ही बोलू आमचे नका, लेकरं, please. आमच्या बहिणी, आमच्या एक मुली मिनिटं. या आरक्षणापासून वंचित आहेत. एक चुकीचा मिनिटं. संदेश महाराष्ट्राला देताय ढोले साहेब तुम्ही. तुमच्यामध्ये मी बोललो नाही, तुम्ही कृपया बोलू नका. तुमच्यामध्ये हे असं कसा- दुसऱ्यांच्या वेळेत घुसखोरी करू नका, दुसऱ्यांच्या ह्याच्यामध्ये घुसखोरी करू नका please. घुसखोरी करत नाही. मुद्दा महत्वाचा आहे. तुम्ही काय बोललात नाही, आरक्षण हे राजकीय. ज्यावेळेस आमचे तुमची बोलायची लेकरं वेळ इकडे त्यावेळेस बोला. ज्या वेळेस तुमची बोलायची वेळ आहे त्यावेळेस बोला. आता माझी वेळ आहे, मी बोलतोय, तुमच्यामध्ये मी बोललो नाही. तर त्यामुळे हे जे आहे की दावा खोटा आहे हा सरळ आहे, आणि हे मी म्हणत नाहीये, हे सुप्रीम कोर्टचे जज प्रसादजी आपल्याला फार महत्वाचं मी आता सांगतोय, हे जी. सुप्रीम कोर्टच्या जजमेंट्स मध्ये आलेलं आहे की आपल्या भारतीय जे ब्युरोक्रेसी सेटअप आहे त्याच्यामध्ये खोटे दावा करून दाखले काढणं काही नवीन नाहीये. आपण आजही जा एसटी एससी ओबीसीच्या कित्येक हजारो प्रकरण आज हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टमध्ये पडून देशभरातनं, ही काही नवीन बाब नाहीये. ब्युरोक्रेसी एक प्रकारे काम करते अशा हे ऑब्झर्वेशन सुप्रीम कोर्टचं आहे, माझं ठीक नाहीये. आहे. त्यामुळे आपण ऍटलीस्ट सुप्रीम मग तसं कोर्टच्या असेल. कमीत कमी हे करू नये. जी तसं याचा असेल तर एक मिनिट मी सांगतो की आता जे कुणबी म्हणून अधिकारी आहेत, नोकरीवर आहेत, हे सगळ्यांची चौकशी व्हायला पाहिजे आणि त्यांना टर्मिनेट बरोबर करायला आहे. पाहिजे. मग तुम्ही बरोबर जर आहे, असं बरोबर म्हणत आहे. असाल की जे आता अधिकारी आहेत, जे कुणबी दाखल्याच्या नुसार जे आता ऑलरेडी नोकरीवर आहेत, त्यांच्या सर्वांची चौकशी करायला पाहिजेत. गेल्या 70 बरोबर वर्षाची आहे. चौकशी करा. मान्य आहे, आम्हाला तुमच्या मान्य आहे. म्हणण्याप्रमाणे आणि तसं अधिकारी असेल कशाला? तर 70 कित्येक वर्षाची सरपंच, चौकशी कित्येक करा महापौर, आणि त्या नगरसेवक, अधिकाऱ्यांवर कारवाई करा. ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य करा चौकशी. मी तर आम्हाला म्हणतो राजकीय श्वेतपत्रिकाच सांगू काढा, नका. व्हाईट पेपर काढा OBC राजकीय रिझर्वेशनवर. एक मिनिट राजकीय आरक्षणाबद्दल तुम्ही जास्त बोलू नका. आम्ही महत्वाचं शैक्षणिक आणि नोकरीमधल्या आरक्षणाबद्दल जास्त बोलतोय. शैक्षणिक आमचा आणि फोकस तिकडे आहे EWS मध्ये आणि आहे. तुमचा फोकस राजकीय आरक्षणाकडे आहे. आमचं म्हणणं असं नाही, नाही, आहे नाही. की जर शिक्षण तशा आणि पद्धतीनं नोकरीमध्ये जर होतंय. नोंदी घेऊन शिक्षण आणि नोकरीमध्ये होतंय. सर्टिफिकेट मिळून आम्हाला शिक्षण ओबीसी आणि मध्ये नोकरीमध्ये जायचं आहे. होतंय. आमचा हा राजकारणात ते मूळ ओपन मुद्दा आहे. तुम्ही राजकीय आरक्षणाबद्दल बोलू नका. शिक्षण- ज्या नोकरीला शिक्षण आहेत, आणि नोकरी नाही, मी ठरवलं मला काय बोलायचं. तुम्ही नका सांगू मला मी काय बोलायचंय. शिक्षण आणि नोकरीमध्ये हा प्रकार होतो. फक्त राजकारणात हा उघड मुळात ढोले साहेब शिक्षण आणि आपण वकील नोकरीचं- आहात. नाही, नाही, वकील नाही, असताना नाही, सुद्धा जर नाही, बिऱ्यातीसी वरती तुम्ही जर आक्षेप घेत असाल तर ही खेदाची गोष्ट आहे. याचा अर्थ न्याय व्यवस्थेवर न्यायालयावर तुमचा विश्वास नाही वकील असून. चुकीचे मुद्दे महाराष्ट्रात सांगताय. 67 मध्ये न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. त्यांना कोणी मी काढलं? न्यायालयाचंच ऑब्झर्वेशन नाही, नाही, सांगितलं. आम्हाला ओबीसी मधून कोणी काढलं या प्रश्नाचं उत्तर देता का तुम्ही? ओबीसी मधून आम्हाला कोणी काढलं? तुम्हाला टाकलं मुळात कोणी पहिला होतं? गोष्ट आहे आम्ही ओबीसी मध्ये होतो आणि ओबीसी मध्ये कधी असताना होता आम्हाला तुम्ही? बाहेर कोणी काढलं? मग कोणी कधी होता काढलं? म्हणजे आता सांगा तुम्हाला मला, आता कधी काय काढलं? रोज- कोणी काढलं? कोणी या काढलं? या त्या या मंत्रिमंडळ चर्चेत या आयोगामध्ये चर्चेत वेळ मर्यादेची आठवण करून देणं गरजेचं आहे. सगळ्याच आपल्या सोबत असलेल्या पाहुण्यांना त्याची आठवण करून देतो. पण बराच वेळ मृणाल ढोले पाटील मुद्दा मांडत असताना डॉक्टर सुदर्शन तारक यांच्याकडून काही मुद्दे मांडण्याची इच्छा व्यक्त होत होती. त्यांना आता वेळ देतो आणि 1 मिनिट चर्चेच्या शेवटच्या टप्प्यातला त्यांच्यासाठी राखून ठेवलाय. डॉक्टर तारक आपण बोलणार आहात पटकन. मुळात हा मुद्दा जो आहे चर्चेला आलेला हा चुकीचा आहे. कुठे महाराष्ट्रामध्ये खोटे सर्टिफिकेट दिल्या जात नाही. देत असेल त्या अधिकारी आणि घेणाऱ्यावर सुद्धा कारवाई करावं असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. पण चुकीचे सरकार पाहतंय, सरकारच्या यंत्रणा आहेत, चुकीचा कशा पद्धतीने खडातोड करून सर्टिफिकेट मिळेल हा पहिला मुद्दा. आणि ज्या प्रकारे आमचे मित्र ढोले सर म्हणले की या पद्धतीनं काय ते 30च्या आधीचे बाकीचे सगळ्या जाती होत्या आणि बाकीच्या नव्हत्या, या प्रकारचा कोणता प्रकार आहे हा? मुळात आम्ही शैक्षणिक दृष्ट्या त्याच्यानंतर आर्थिक दृष्ट्या सगळ्याच दृष्टीनं मागासलेला आहोत म्हणून आरक्षण मागतोय. आणि आरक्षण मागताना आमचा मुद्दा आहे आम्हाला कुणबीमध्ये सर्टिफिकेट मिळावं आणि ओबीसी मध्ये आरक्षण मिळावं. ते पण 50%च्या आतमध्ये मिळतं आणि ते मिळणार आणि आम्ही ते घेणार हे सुद्धा स्पष्टपणे आम्ही ढोले साहेबाला सांगतो. ठीक आहे, पटकन दिलीपरावांपर्यंत पोहोचायची वेळ आहे. दिलीपराव, शेवटचं मिनिटभर आपल्यासाठी. ज्या पद्धतीनं सरसकट सगळ्या मराठ्यांना कुणबी करा आणि ते सुद्धा 50%च्या आत करा, शक्य आहे का? 1 मिनिटात पटकन सांगा आणि आपण यानंतर चर्चेचा समारोप करू. एक महत्वाचं आहे की जो मराठा म्हणून लक्षात घ्या, जसं ज्या बाजूला हे आहे सरसकट कुणबी हे कायद्यानं टिकणार नाही. सरसकट कुणबी, कारण मराठा म्हणून आम्हाला 50%च्या आतनं ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे. मराठा म्हणून पाहिजे, कारण कुणबी आता सर्टिफिकेट निघायला लागले. ज्यांचे कुणबी सर्टिफिकेट मिळते ते आमच्या बांधवांना सगळ्यांना कुणबी मिळतायत. खरं जो राहिलेला जो मराठा आहे त्या मराठ्यांना ओबीसी मधनं 50%च्या आतनं आरक्षण मराठा म्हणून पाहिजे. एक दुसरं महत्वाचं आहे
की वकील साहेब आता जे म्हणले त्याचा एक लक्षात घ्या की प्रत्येकावेळी आमच्या तुम्ही याचा विषय काढता. माळी आणि तेलींचं कुठलं सर्वे झाला हो? त्यांना कधी कुठल्या यानं मागास ठरवलं? आम्हाला 4 आयोगानं मागास ठरवलं आणि माळी तेली आणि वाण्यांचं कधी कधी ठरवलं? याबद्दल जरा हे करायला पाहिजे. एकांगी चर्चा होता कामा नये. ठीक आहे. कायदा सगळ्यांना समान आहे आणि कायदा समान असताना मराठा पूर्वीपासून आहे. म्हणजे अगदी देशमुख समिती ज्यावेळी आली त्यावेळी मराठ्यांना बाजूला काढलं गेलं. माळी 81-82 असला 83 मराठ्यांचा नंबर होता. दिलीपराव डायरेक्ट 84 झालं. जी दिलीपराव, हे चर्चेला वेळेची मर्यादा असल्यानं मला हा विषय आटोपता घ्यावा लागतोय. पण आपण या चर्चेत जो महत्वाचा खुलासा केला तो या कागदासंदर्भातला आहे आणि येत्या काळात अधिवेशनाच्या दरम्यान या लक्षवेधीच्या अनुषंगानं आपण आणखीन एकदा परत या चर्चेच्या निमित्तानं भेटूच. तुर्तास आपण मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या आजच्या चर्चेत हा जो कागद समोर आलाय हा कुठलाही सोपा अशा स्वरूपातला तपशील सांगत नाहीये. हा कागद विधिमंडळात येऊ घातलेल्या लक्षवेधीचा आहे. ही लक्षवेधी ही महाराष्ट्रात आता ओबीसीची प्रमाणपत्र पैसे देऊन दिली जात आहेत का असा प्रश्न उपस्थित करते. ही लक्षवेधी काँग्रेसच्या आमदारांनी आणायचा प्रयत्न केलेला आहे. 13/11 म्हणजे अर्थात 13 नोव्हेंबर 2023 ज्या वेळेला जरांगे उपोषणाला बसले होते त्यावेळेला काँग्रेसचं काय चाललं होतं याचा हा पुरावा आहे आणि या पुराव्याच्या आधारे आजची चर्चा होती. चर्चेत आपण सर्व सहभागी मान्यवरांचे आभार व्यक्त करूयात आणि या चर्चेला इथेच थांबूयात. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.